नमस्कार सर्व बासरी रसिकांचे। माझ्या यूट्यूब चॅनल भगवंत अहिरे यामध्ये सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला बासरी शिकण्यासाठी सोपी जावी यासाठी मी आपल्या मदतीसाठी नवनवीन व्हिडिओ बनवून टाकत असतो। तर बासरीवर अलंकार कशा पद्धतीने वाजवावेत हे आपल्याला एकदा माहिती झाल्यानंतर आपण प्रॅक्टिस करू शकता आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर मग हळूहळू आपल्या बोटांमध्ये ते एक प्रावीण्य निर्माण होऊ शकतं। तर मग प्रॅक्टिस कशी करायची, तर माझ्याकडे मी स्वतः मोबाईलमध्ये एक ॲप इन्स्टॉल केलेलं आहे, आयशाला या नावाचं। त्या ॲपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ताल असतात। तर आपल्याला त्या ताल वाजवून तालासोबत बासरीची प्रॅक्टिस करायची आहे। आता आपण पहिला ताल जो शिकतोय तो आहे त्रिताल। त्रितालच्या 16 मात्रा आहेत, 4-4 मात्रांचे 4 खंड आहेत। पहिल्या मात्रेला सम आहे, 1, 5 आणि 13व्या मात्रेला टाळी आहे आणि 9व्या मात्रेला काल आहे। तर तो ताल कसा वाजवावा किंवा तो ताल कशा पद्धतीने आपण सादर करतो हे आपण पहिले एक हातावर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन घेऊया आणि मग परत बासरीवर तो प्रॅक्टिस करूया। बघा, 16 मात्रांचा ताल आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 अशा पद्धतीने ते अंकात आपल्याला मोजता येईल। आता त्या बोलावर कसं येईल, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा अशा पद्धतीने आपल्याला 16 मात्रांमध्ये तो ताल बसवायचा आहे आणि मग प्रॅक्टिस करताना तशी प्रॅक्टिस ही करायची। आता बघूया आपण या तालासोबत म्हणून बघूया। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा। हा ताल आपण आता बासरीवर परत वाजून बघूया। तर अशा पद्धतीने आपण त्रितालात कशा पद्धतीने बासरी वाजवू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो, हे अत्यंत बेसिक असं लेसन आपण शिकून घेऊ आणि मग हे शिकल्यानंतर हळूहळू आपण पुढच्या तालाकडे वळूया। अपेक्षा करतो की तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि मग पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी उत्सुक असाल। धन्यवाद।